भूताचा माळ. आता आपल्या सगळ्या लोकांना त्याची भीती वाटायला लागली. नाही म्हणजे पोरांसाठी शाळा उभी करायची ठीक आहे, पण ती कुठे? तर भूताच्या माळावर. नाही बाबा नाही, पोर शिकली नाही तरी चालतील, पण आम्ही भूताच्या माळावर सुरू होणाऱ्या शाळेत आमच्या मुलांना पाठवणार नाही. पण इंद्रायणी हरली नाही. तिने सर्व लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या घराघरात गेली, पण तिला काय मिळालं? तर तिच्यावरच चिखलफेक झाली. शेवटी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की काय वाटेल ते हो, पण शाळा सुरू करायची. आणि अत्यंत उत्साहाने त्या भूताच्या माळावर जाऊन शाळेचं भूमिपूजन केलं. आणि माऊली काय चमत्कार घडला. शाळेचं भूमिपूजन करत असताना त्या भूताच्या माळावर प्रत्यक्ष विठुराया सापडला. आता आपल्या सगळ्यांच्या समोर हा प्रश्न उभा राहिलाय की त्या जागेवर मंदिर उभं करायचं का शाळा उभी करायची? खरे मंडळी, दोन्ही प्रश्न महत्वाचेच आहेत. कारण मंदिर म्हणजे आपल्या संस्कृतीचं रूप, काय बरोबर आहे ना? मंदिर म्हणजे संस्कृतीचं रूप, पण शाळा म्हणजे प्रगतीचं दार. पण आपल्याला या दोघांपैकी कुठल्या तरी एकाच गोष्टीची निवड करावी लागणार आहे, काय बरोबर आहे ना मोहितराव? हा मग, हो बरोबरच आहे की. नाही, मी सुद्धा संभ्रमातच. पण एक गोष्ट मात्र खरी, मनात विठुरायाची भक्ती जागृत ठेवत ज्या मुलीनं शाळेचं स्वप्न स्वतःच्या उराशी कवटाळून धरलं, त्या आमच्या इंद्रायणीला प्रत्यक्ष विठुराया त्या भूताच्या माळावर प्रसन्न झाला. या इतकी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कुठलीही नाही माऊ. अहो, ज्या जागेकडे जायला फिरकायला आपण घाबरतो, त्या भूताच्या माळावर प्रत्यक्ष विठुराया प्रकट झाला, ही काय सामान्य गोष्ट आहे का? खचितच नाही. आजपर्यंत ती जागा भूताचा माळ म्हणून प्रसिद्ध होती, इथून पुढे ती जागा विठुरायाचा माळ म्हणून प्रसिद्ध होणार. मग अशा परिस्थितीत त्या जागेवर विठुरायाचं मंदिर उभं करणं हेच योग्य. वहिनी बरोबर बोलतोय का? हा मग, आणि तसं न करणं म्हणजे साक्षात विठुरायाचा अपमानच आहे. अगदी बरोबर, तुमच्या सगळ्या गोष्टी मान्यच आहेत. त्या जागेवर मंदिरच झालं पाहिजे हेच माझं मत होतं. पण त्या जागेवर विद्येचं मंदिर उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कसंय मंडळी, त्या जागेवर मंदिरच उभं राहिलं पाहिजे असं म्हणणं म्हणजे लग्न कार्यात वडीलधारी माणसं आशीर्वाद द्यायला आल्यानंतर सगळ्या सोयऱ्यांनी त्यांच्या समोरच मांडव उभं करण्यासारखं. यातला विनोदाचा भाग सोडून द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सुद्धा वारकरी आहे. माऊली, आपण ही देवळं मंदिरं का बांधली? तसं पाहायला गेलं तर देव निर्गुण निराकार आहे, पण त्याची उपासना करण्यासाठी मानवी मनाला त्याच्या सगुण आणि साकार रूपाची गरज भासते. म्हणून आपण मंदिरं बांधतो, देवळं बांधतो. ती आपल्या गरजेसाठी बांधली. परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला ही मंदिरं करून देतात.
एक कुठेतरी करता करविता आहे आणि आपण काय आणि कसं वागतोय याच्यावर तो लक्ष ठेवून आहे याचं भान ती आपल्या मनामध्ये सतत जाग ठेवतात. कायद्याचं राज्य येण्यापूर्वी आपल्या समाजामध्ये समाज स्वास्थ्य आणि नैतिकता या मंदिराच्या माध्यमातून जपली जायची. आता कायद्याचं राज्य आलं. जर मंदिरामधून तत्वज्ञानाचं आणि अध्यात्माचं शिक्षण मिळत असेल तर आजच्या आधुनिक काळातल्या शाळा ही सुद्धा मंदिरच आहेत. मंदिरं आपल्याला अध्यात्म शिकवतात तर शाळा आपल्याला सर्वांगीण शिक्षण शिकवतात. शाळा आपल्याला डोळस भक्ती करायला शिकवते. शाळा आपल्याला विवेकी बनवते. शाळा आपल्याला चिकित्सा करायला शिकवते. कसं आहे माऊली, विठुरायाची उपासना जर कुठेही होत असेल तर ती माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाचीच गोष्ट आहे. त्याबाबत दुमत असण्याचं काही कारण नाही. पण आपल्याला हे जर विठुरायाचं मंदिर उभं करायचं असेल तर त्यासाठी आपण कशाची किंमत मोजणार आहोत माऊ? आपल्या गावातल्या शाळेची? नाही मा. आपण प्रत्येकाने याच्यावर गंभीरपणे विचार करायला. विठुरायाचं हे मंदिर उभं करण्याची किंमत आपल्या गावची नवीन उभी राहणारी शाळा असू शकत नाही. विठुरायाची मूर्ती त्या भूताच्या माळावर सापडणं हा माझ्यासाठी चमत्कार नव्हता माऊ, तर तो माझ्यासाठी एक संकेत होता की जणू प्रत्यक्ष विठुरायाच सरस्वती देवीच्या ज्ञान मंदिरासाठी तिथं आपल्या बरोबर धावून आलेला. मंडळी, ती जागा म्हणजे भूताचा माळ नव्हे, तिथं देवाचा वास आहे. अंधश्रद्धेची आणि भीतीची जळमट दूर सारून तिथे ज्ञानाची दारं उघडली जावीत म्हणून विठुरायाच आपल्या मदतीला धावून आलेला आहे अशी माझी भावना. आणि म्हणून त्या जागेवर शाळेव्यतिरिक्त इतर कुठलीही इमारत उभी राहणं म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती देवीचा अपमान आहे. माऊली, आजूबाजूची परिस्थिती फार भीषण आहे. आपण डोळे उघडून रोज पाहतोय, वाचतोय. शाळेमध्ये वर्गामध्ये पटसंख्या नाही म्हणून अनेक शाळा बंद पडतायत आणि मंदिरामध्ये मात्र भक्तांची संख्या वाढते आहे. भक्त नाहीत म्हणून कुठलं मंदिरच बंद पडलंय असं तुम्ही पाहताय का? नाही. मग मला तुम्ही एक सांगा की प्रचार आणि प्रसाराची गरज कुणाला जास्त आहे, मंदिराला का शाळेला? माऊली, अहो, एक मंदिर कमी असलं तर माझ्या विठुरायाला राग येणार नाही. पण जर आपल्या गावात शाळा नसल्या कारणाने एवढी लहानगी पोरं 15-15, 20-20 किलोमीटर जर शाळेसाठी चालत जायला लागली तर त्यांना होणारा त्रास मात्र माझ्या विठोबाला नक्की आवडणार नाही हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. त्यामुळे मी मंडळी तुम्हाला विनंती करतो, या शाळेच्या माध्यमातून या लहान मुलांचं भवितव्य उज्ज्वल घडणार आहे. माऊली, शिक्षण हे श्रद्धेला डोळस बनवतं आणि अशी डोळस आणि विवेकी पिढी घडवण्याचा ज्ञानयज्ञ या आपल्या नवीन शाळेत सुरू होणार. आणि या ज्ञानयज्ञाला प्रत्यक्ष विठुरायाचा आशीर्वाद मिळालेला आहे हे आपण पाहिले. त्यामुळे आपण आपल्या मनातल्या सगळ्या शंका, कुशंका आणि आपापसात असलेले मतभेद दूर सारून शाळा उभी करण्याच्या या पवित्र कार्यासाठी एकत्र येऊया आणि एकत्र येऊन हा लढा पुढे चालवूया अशी विनंती आणि आवाहन मी तुम्हाला करतो. एक मिनिट. काय हो व्यंकट महाराज, जिथं विद्येचं मंदिर उभारायचंय तिथं या इंद्रायणी देवींनी आणि या अधोक्षज महाराजांनी विठुरायाची राऊत का बरं उभारली बरं? हा, मोहितराव, जरा शांत. कसं आहे, शाळा उभी करणं काही सोपं काम नाही.
अवघड आहे. त्यात अनेक अडथळे येणार आहेत आणि काही लोक असे अडथळे आणणार पण आहेत. या सगळ्या खडतर प्रवासामध्ये विठुरायाची सोबत असावी म्हणून ती राहुटी त्या दोघांनी तिथे उभी केली. हो महाराज, गावकऱ्यांच्या विरोधात जाता येणार नाही म्हणून मी गप्प होतो, पण तुमच्या कीर्तनामुळे डोळे उघडले. मी आहे तुमच्या सोबत. आम्ही पण आहोत. हो ना? हो हो, आम्ही पण सगळे तुमच्या सोबत आहे. इंदुताई, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की. गोविंद महाराज. महाराज तुम्ही. हो हो, तुला आठवण करून देण्यासाठी यावंच लागतं. घोडा मैदान जवळ आलं. आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली. तू या घराची लक्ष्मी आहेस हे विसरता कामा नये. महाराज म्हणजे आपल्या घरावर. हो हो, आपल्या घरावर संकट चालून येत आहे. एक मोठं वादळ आपल्या घरावर घोंगावणार आहे. तुझ्या कठीण परीक्षेची आता खरी सुरुवात होणार आहे. तू दिग्रसकरांचं हे घर अभंग ठेवू शकतेस. हे घर वाचवणं सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे पोरी. हे घर वाचव, तुझं कर्तव्य आहे ते. तू या घराची रक्षण करतेयस. संकट या घरावर कसलं संकट येत आहे. गोविंद महाराज काय बोलत होते. हे कसलं स्वप्न होतं. मला पहाटेची स्वप्न खरे होतात असं ऐकलंय. हे स्वप्न जर खरं झालं तर अरे संकट. सासूबाई, विंजे सरकारांना एकदम अर्जंट बोलायचंय तुमच्याशी. आत येऊ का? तुम्ही आधीच आतमध्ये आलात.